हेल 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 हॅलो हॅलो हॅलो, माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचतोय ना? तुमचा आवाजच येत नाही. रसिक प्रेक्षकांनो आयला पारदर्शक असा आहे निलेश सुर्वे साहेब.
वर्तमानात केलेला आहे. लक्ष असू द्या. खरे दैवत माझे गुरु आदि गुरुजींना वंदन करू. खरे दैवत माझे गुरु आदि गुरुजींना
बोल श्री गणपती गजानन महाराज बोल गाव देवी माते भैरी भवानी माते गुरुवर्य एकनाथची माळी बुवा अखंड ताडदेव घराण्याचा विजय असो साई श्रद्धा महिला कला पथकाचा विजय असो बोल तू रे वारे ए, शाबास. ए, शाबास. ए, शाबास. सन्माननीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपशाखा प्रमुख सन्माननीय श्री निलेशजी सुर्वे साहेब नाना सोपारा प्रदीप उदेक प्रभाकर निमरे यांचकडून दापोली यांचकडून रोख 201 रुपयाचा पार्श्वकला आहे नाच मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुला वंदन
रसिक हो, स्तवन झालंय. मी आता तुमच्या समोर गण गात आहे. श्रावण मास चालू आहे. श्रावणात आता गणरायाच्या आगमनासाठी निसर्ग आतुरतेने वाट बघत असतोय, जसं आपणही वाट बघतोय, बरोबर ना? कोकणला जाणारे मुंबईकर तिकीट काढून तयारीतच असतील, होय की नाही? हा, तर सर्व आता निसर्गरम्य हा श्रावण, ह्या श्रावणात सर्व निसर्ग आपल्या गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत असतोय. तर त्या गणरायाला अडवण्यासाठी आनंदाने मी आपल्या समोर एक गण सादर करते. लक्ष असू द्या. विनविते शिव तनया, विनविते शिव तनया, मंगल मूर्ती हे बाप्पा मोरया, लवकर ये ना तू बाप्पा मोरया. विनवितो शिव तनया,
सन्माननीय तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाही, मी काय गवळण म्हणत नाही. आता येते ती? हा, आता मला कळालं सर्व जागे आहेत. तर मग तिळेवाल्या शाहिरांना, शक्तिवाल्या शाहिरांनी हॅलो सन्माननीय रमाकांत रेवाल साहेब यांच्याकडून आताचा जो गण झाला तो खूप सुंदर झाला. त्यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आहे. नाच मंडळ आभारी आहोत, धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय कवी शशिकांत कापसे साहेब यांच्याकडून रोख 201 रुपयाचं पारितोषिक आहे. नाच मंडळ आभारी आहोत, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रसिका हो, शक्तिवाल्या शाहिरांनी सुंदर अशी गवळण गायलेली आहे. त्या गवळणची काठ मी देणारच आहे. त्यांनी त्या गवळणी बरोबरच कृष्ण म्हणजे तुरेवाले आम्ही तुरा लावतो, त्यावर ते मोराचा पंख, एक मोराचा पिसारा का लावतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं मागितलेली आहेत. ती मी तुम्हाला देणारच आहे. नीट लक्ष देऊन ऐका. माझ्या समोरच बसलेत, नीट लक्ष देऊन ऐका. गवळणची काठ देते. बाजाराला विकण्या निघाली, बाजाराला विकण्या निघाली, दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग, दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. बाजाराला विकण्या निघाली, बाजाराला विकण्या निघाली, दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग, दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग. आता तुमच्या गवळणची काठ देते, लक्ष असू द्या. भक्तांसाठी हृदयात माझ्या, भक्तांसाठी हृदयात माझ्या, प्रेमाचा वाहतोय झरा, याची साक्ष ग, देतोय माझा हात तुला, याची साक्ष ग.
याची साक्ष ग देतोय माझा तुरा, याची साक्ष ग देतोय माझा तुरा. आणि या मोर पंखाचा तुरा का लावतात याचा अर्थ पण सांगते, लक्ष देऊन ऐका. वृंदावनात मोर नाचत असताना त्या मोरांचा एक मुख्य मोर असतो. त्या मोरानं आपल्या प्रेमासाठी कृष्णाला दिलेलं आपलं प्रेमापोटी कृष्णाला दिलेला हा एक मोरपंखाचा पिसारा, म्हणून कृष्ण प्रेमानं दिलेला असतो. मोराने त्याला प्रेमानं दिलेला हा पंखांचा पिसारा असतो, म्हणून कृष्ण सदैव त्याला आपल्या माथ्यावर म्हणजे तुऱ्यावर लावत असतो. आणि मोर हा निसर्गरम्य प्रेमाने नटलेल्या या प्रेमाचं प्रतीक आहे. आणि म्हणून तो आपला पक्ष्यांचा राजा मोर म्हणून ओळखला जातो. आणि मोर हे एक नम्रतेचे देखील प्रतीक आहे, म्हणून कृष्ण मोराचा पिसारा सदैव आपल्या माथ्यावरती लावत असतो. तुऱ्यावाल्या शाहिरा, तुम्ही इथे बसलेलाच आहात. मी मोरपंखाचा शक्तिवाल्या शाहिरा, मी मोरपंखाचा सविस्तर अर्थ कृष्ण माथ्यावर का लावतो सांगितलेला आहे. आता मी माझ्या गवळणीकडे वळते, लक्ष असू द्या. मागे मागे कानाच्या राधे फिरतेस कशाला, झुरतेस कशाला, त्याच्यावर मरतेस कशाला, स्वतःहून प्रेमाचे चाळे तू करतेस कशाला, मग त्याने तुला छेडल्यावर राग धरतेस कशाला. नवरासून जीव हा गुंतलाय कान्हात, नवरासून जीव हा गुंतलाय कानात, राधा गुपचूप कानाला भेटते वृंदावनात, राधा गुपचूप कानाला भेटते वृंदावनात.
ही राधा कृष्णापेक्षा खूप मोठी असते. हिला कळायला पाहिजे ना, हिचं लग्न झालंय म्हटल्यावर हिनं घरात राहायला पाहिजे की सारखं कृष्णाला भेटायला जायला पाहिजे. ही सारखी कृष्णाला भेटत जायची. म्हणून मला काय म्हणायचंय लक्षात असू द्या. हिच्या विषयी सांगावं काही घर कामाचं लक्ष नाही. साडी प्रेम दिवाणी बाई कानाशिवाय करमत नाही. काम करण्याची इच्छा येतात मनात. काम करण्याची इच्छा येतात मनात. राधा गुपचूप कानाला भेटे वृंदावनात. राधा गुपचूप कानाला भेटे वृंदावनात. रसिका हो, शक्तिवाल्या शाहिरा सौ तेजल पवार गोताड यांनी माझ्यावर असा प्रश्न सोडला आहे. प्रश्न वाचते.
लक्ष असू द्या. विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचे मंदिर होते. त्या मंदिराची उंची किती? तिथे एक वृक्ष आहे. त्या वृक्षाचं नाव व महत्व काय? तर शक्तिवाल्या शाहिरा, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते, लक्ष देऊ नये का? प्रश्नाचं उत्तर असं आहे, विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचे मंदिर होते. त्या मंदिराची उंची 70 फूट अशी आहे व तिथे एक वृक्ष आहे. त्या वृक्षाचे नाव शमी वृक्ष असे आहे. शमी वृक्षाचे महत्व, स्थानिक परंपरेनुसार पांडवांनी अज्ञातवासाच्या अंतिम वर्षात आपली शास्त्रे शमीच्या झाडावर लपवलेली होती. या मंदिराजवळ अशा जुन्या शमी वृक्षाचा उल्लेख केला आहे. तर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे. मी तुमच्यावर जो प्रश्न सोडला आहे तो प्रश्न असा आहे, कोणत्या राजाची कन्या कोणाच्या वरदानाने प्रसूत झाल्यानंतर पुन्हा कुमारिका होत असे, अशा प्रकारे तिने किती पुरुषांपासून किती पुत्रांना जन्म दिला? त्या भाग्यवान कुमारिका राजकन्येचे नाव काय हे मला तुम्ही शास्त्राआधारे सांगायचं आहे. प्रश्न बदलाते, लक्ष असू द्या. शुद्धीत येना ध्यान तू देना, शुद्धीत येना ध्यान तू देना, प्रश्न हा माझा समजून घेना. जाऊ नको तू मोठेपणात, जाऊ नको तू मोठेपणात, डोकं लाव तू शास्त्र पुराणात, जाऊ नको तू मोठेपणात, डोकं लाव तू शास्त्र पुराणात. मोठे
या आपल्या सर्वांमधून निघून गेलेले आहेत त्यांच्याकरता एक छोटस आदरांजली गीत गाते. जीव गेला दूर वादळासारखा, लोककलेचा सुर झाला पोरका. लोककलेचा सुर झाला पोरका. जाने लोककला जिवंत ठेवली, त्या गाणे गर्भवाना गाते आदरांजली. देते शब्द चालवून कलेचा वारसा, देते शब्द चालवून कलेचा वारसा. जाने लोककला जिवंत ठेवली, त्या गाणे गर्भवाना गाते आदरांजली. त्या गाणे गर्भवाना गाते आदरांजली. धन्यवाद.